आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे ह्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे. आणि मागची देखील यादी हीच होती. मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी अजितदादा तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती. याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झालाय किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झालाय असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही. ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे. आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात. मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वजवंदनासाठी कुठच्या मंत्र्याला नेमलेला आहे त्या मंत्री महोदयांची यादी.